काय होईल जर एका रात्रीत तुमचं सगळं आयुष्य बदलून गेलं? तुमचा बँक बॅलन्स, तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स, तुमचे खाजगी फोटो सगळंच कुणाच्या तरी ताब्यात गेलं. हे खोटं वाटतंय, पण रेणुकासाठी हे वास्तव बनलं होतं. रेणुका आणि विहान दोघंही अतिशय हुशार IT इंजिनियर. त्यांच्या प्रेमाची कहाणी एका साध्या कोडिंग चॅलेंजवरून सुरू झाली. दोघंही एकाच कंपनीत काम करायचे आणि त्यांच्यात एक वेगळंच बॉन्डिंग होतं. विहानला तर कोडिंगमध्ये मास्टर मानलं जायचं. एका दिवशी विहानला कंपनीत एका गुप्त प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली. हा प्रोजेक्ट एका अतिशय अत्याधुनिक AI सिस्टीमवर आधारित होता. विहानने त्या सिस्टीमचा वापर करून एका नवीन सायबर सिक्युरिटी सॉफ्टवेअरवर काम करायला सुरुवात केली. त्याला वाटलं होतं की हे सॉफ्टवेअर जगाला अधिक सुरक्षित करेल. रेणुका नेहमीच विहानला मदत करत असे. एक दिवस विहानने तिला त्याच्या नवीन कोडिंगच्या काही ओळी दाखवल्या. त्या ओळी पाहून रेणुका थक्क झाली. त्या कोडिंगमध्ये असं काहीतरी होतं जे तिला समजण्यापलीकडचं होतं. पण विहानने तिला सांगितलं की हे फक्त एक प्रयोगात्मक कोडिंग आहे. एकदा ऑफिसच्या पार्टीनंतर विहान आणि रेणुका विहानच्या घरी गेले. दोघंही त्यांच्या लॅपटॉपवर काम करत होते. विहानने त्याच्या नवीन सॉफ्टवेअरचं टेस्टिंग सुरू केलं, पण अचानक काहीतरी अजब घडलं. लॅपटॉपचा स्क्रीन निळा आणि हिरव्या रंगाने चमकायला लागला. डिजिटल कोडच्या ओळी वेगाने धावायला लागल्या. विहान, काय होतंय हे? रेणुकाने घाबरून विचारलं. विहान काहीच बोलला नाही. तो फक्त स्क्रीनकडे बघत राहिला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. अचानक त्यांच्या मोबाईलवर नोटिफिकेशन्सचा पाऊस पडायला लागला. त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक झाले होते. त्यांचे बँक बॅलन्स शून्य झाले होते. त्यांचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल व्हायला लागले होते. माझं सगळं संपलं. विहान, काय केलं हे तू? रेणुका रडत रडत ओरडली. तिला वाटलं होतं की विहानने हे सगळं केले, पण विहानलाही काहीच समजत नव्हतं. त्यांच्यासमोर असलेला लॅपटॉप अजूनही त्या विचित्र कोडिंगमध्ये गुंडाळलेला होता. अचानक त्या कोडिंगमध्ये एक नाव चमकलं, सायबर हॅकर. विहानने त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये नकळतपणे एक चोरटा मार्ग सोडला होता. त्या मार्गाचा वापर करून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या आयुष्यात घुसखोरी केली होती. विहानला त्याच्या चुकीची जाणीव झाली. रेणुकाने विहानला दोष देण्याऐवजी त्याच्यासोबत मिळून या हॅकरला हरवण्याचा निर्णय घेतला. विहान आणि रेणुका दोघंही सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ होते. त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर करून त्या हॅकरचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांना समजलं की हा हॅकर कोणताही साधा हॅकर नव्हता. तो एका मोठ्या सायबर क्राईम सिंडिकेटचा हिस्सा होता. त्याने विहानच्या सॉफ्टवेअरचा वापर करून जगभरातील हजारो लोकांचे आयुष्य हॅक केले होते. विहान आणि रेणुका यांनी त्या सिंडिकेटला पकडण्यासाठी एक सापळा रचला. त्यांनी त्या हॅकरला एक गुप्त कोडिंग चॅलेंजमध्ये अडकवलं. विहानच्या कोडिंग टॅलेंटमुळे त्यांनी त्या सिंडिकेटला ट्रॅक केलं आणि त्यांच्या मुख्य सर्व्हरला हॅक केलं. पण हे इतकं सोपं नव्हतं. सिंडिकेटच्या हॅकर्सनी त्यांच्यावर सायबर अटॅक सुरू केला. विहान आणि रेणुका यांचे लॅपटॉप्स बंद पडायला लागले. त्यांच्या इंटरनेट कनेक्शन तुटलं. त्यांना वाटलं की ते हरले आहेत. पण विहानने त्याच्या लॅपटॉपमध्ये एक बॅकअप सिस्टीम तयार केली होती. त्याने त्या सिस्टीमचा वापर करून पुन्हा एकदा सिंडिकेटच्या सर्व्हरवर हल्ला केला. यावेळी तो यशस्वी झाला. त्याने सिंडिकेटचा सगळा डेटा नष्ट केला आणि त्यांच्या मुख्य हॅकरला पकडून दिलं. त्या रात्री विहान आणि रेणुका यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. त्यांनी एका मोठ्या सायबर क्राईम सिंडिकेटला हरवलं होतं. त्यांच्या प्रेमाची कहाणी आता एक सायबर थ्रिलर बनली होती. हॅकिंग फक्त चित्रपटामध्येच घडत नाही, हे खऱ्या आयुष्यातही घडतं. तुमचं आयुष्य हॅक झालं तर तुम्ही काय कराल? विहान आणि रेणुकाप्रमाणे लढायला तयार व्हा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की सांगा.
मी तुमच्यासाठी अशाच आणखी अनेक उत्कंठावर्धक कथा तयार करू शकते.